वृश्चिक राशीविषयी प्राथमिक माहिती. आपली राशी राशीच्या 8वी रास आहे. स्वरूप विंचू आहे, ते स्वरूप चित्र आहे. आपल्या स्वामी राशी स्वामी मंगळ आहे. शुक्र संलग्न होऊन पारिजित होतो. या राशीला वेजताळ चिंता दोष लागू होतात. तिचा रंग सोनेरी आणि भुरकट असतो. नक्षत्र विशाखा अनुराधा ज्येष्ठा तो न ने नी यू नी ई यू या नावाचे लोक मेष राशी अंतर्गत येतात. जन्मतिथीतील नाव उपास्य दामोदर दुर्गबला बगलामुखी विध्वंसनी राधा हनुमान या उपास्यवर आहेत. आपली राशी शस्त्र गाडी चालवणारे चिकित्सक आदीमुळे असते. वयाच्या 25 ते 28 या कालावधीत आपला भाग्योदय होतो. रवी चंद्र व ग्रह मित्र ग्रह असतात. तर शुक्र शनी हे समधर्मीय ग्रह आहेत. तर बुध राहू काय वाचतोय ते देवाला दिवा नाही. बुध राहू घेऊ आणि लावू असं काही नाही. रवी चंद्र मित्र ग्रह आहेत, समधर्मी आहेत. बुध व राहू हे शत्रू ग्रह आहेत. त्यानुसार मेष कर्क सिंह कन्या धनु आणि मीन या राशी वृश्चिक राशीच्या शत्रू राशी आहेत. नागजीवा वनस्पती मूळ ताईतात भरून गळ्यात धारण केल्याने फायदा होतो. धनप्राप्ती होण्याचे वर्ष 19, 28, 34, 46, 55, 63, 73 या वयोवर्धात कालावधीत धनगाम होऊन धनसंचय होईल. बिकट परिस्थिती 14, 23, 32, 41, 50, 59, 68, 77 ही वर्षे नुकसानीचे राहतील. कुटुंब सुख समाधान मिळेल. संमिश्र धन मिळेल. सख्खे भाऊ आणि बहिणी नुसते स्वार्थापुरते राहतील. वाहन सुख आणि भूमिगत धनलाभ होतील. शिक्षणासाठी परदेशात जावे लागेल. स्वतःच्या व्यापारधंद्यात राजकीय फायदा घेऊन प्रगती कराल. होणारे विकार पायाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, हृदयरोग, कावीळ, शूल अथवा रोगाने समोर जावे लागेल. विरोधक आपण एखाद्या प्रमाणात गोंड ठेवतील. विरोधकांना आपले वीक पॉईंट कळवून देऊ नका. विवाहयोग 16, 25, 34 किंवा 43 या वयात आपला विवाह होईल. त्यानंतर त्यांना भाग्योदय होईल. संतती भरपूर राहील. एक संतती खूप भाग्य राहील. घात वर्ष 4, 13, 22, 21, 40, 49, 58, 67 या वयात काहीतरी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. विवाह स्त्रीशी बोलताना जोशात येऊ नये. आपली भाग्यशक्ती चंद्रप्रभाने प्रभावित आहे. द्रव्यसन टाळावे. दुर्वासन टाळावे. भाग्यपठण दैनंदिन रक्षणासाठी रामरक्षा नित्य पठणात ठेवावे. आपले आयुष्य 73 ते 78 वर्ष राहील. आपण सकाळ आणि संध्याकाळ पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे किंवा माशाच्या पिठाच्या गोळ्या खाऊ घालाव्यात. उत्पन्नात स्तोत्र चांगला राहील. नक्षत्र भूमी आणि कृषी व्यवसायात फायदा होईल. चुकीच्या संगतीपासून सावध राहावे. कोणासही कर्ज देऊ नये किंवा पैशाच्या बाबतीत मध्यस्थ होऊ नये. जामीन राहू नये. शुक्रवार शुभवार मंगळवार व शुभवार आहे. अशुभ वार शुक्रवार हा अशुभ वार आहे. अशुभ महिना मे महिना अशुभ महिना आहे. अशुभ दिनांक 1, 5, 15, 25 या तारखेला अशुभ होईल आहेत. भाग्यरत्न पोळा आहे. भाग्यरत्न करंगुळी शेजारच्या पोटात तांब्याच्या वापरावे. लाल व केशरी छटा असे सर्व रंग आपल्या भाग्याचा रंग आहेत. आपल्या टेबलावर लाल रंगाच्या पाण्याचा ग्लास सतत ठेवावा. आपल्या राशीचा भाग्य 9 आहे. भाग्य धातू तांबा हा धातू शरीरावर धारण करावाच. नागकेशर या वृक्षाच्या मुळे पुष्प नक्षत्रावर सकाळी काढून आणून ओम राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचे अभिमंत्रण टाईप करून गळ्यात धारण करावे. भाग्यदान शय्या पादर आणि वस्तूचे दान वर्षाचा एकदा तरी करावे. शक्यतो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारे दान करावे आणि हे दान सत्पात्री असावे. भाग्यकारक नावाची अक्षरे च म न प अ स या नावाची अध्यक्षर असणारी माणसे आपणास भाग्यकारक ठरतील. भाग्यकाळ प्रत्येक वर्षी 21 मार्च ते 27 एप्रिल आणि 21 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर. भाग्यदैवत श्री गणपती श्री शंकर. भाग्यस्तोत श्री गणपती अर्थविशेष. भाग्यमंत्र ओम
अंगारकाय नमः हे रोज 108 वेळा म्हणावे. जातदर्शक. आपला भाग्यकाळ मंगळाच्या अंगास राखले असल्याने आपण बिंदास आणि चंपळ आहात. आपल्याकडे हिंमत आहे. आपल्या तब्येतीला तसेच शब्दालाही दम आहे. साहसी, शीघ्र, कोपी आणि दृढनिश्चयाच्या जोरावर असाध्य साध्य करण्याची कला आपल्यामध्ये आहे. आपले जीवन संघर्षप्रिय आहे. तरी आपणास जीवनात मिळणारे यश स्वयंभू किंवा स्वतःच्या ताकदीने मिळते. कपाळावर किंवा चेहरा जखमांची खूण असते किंवा तीळ असतो. आपण लहरी, आग्रही आणि बेपर्वा आहात. हिंसक, सुडबुद्धी आणि उद्धटपण आहात. विवाहानंतर फायदा होतो, पण विवाहामुळे सुख मिळत नाही. सत्ता राखवणे, साहसीचं काम करणे, एखादी संस्था अगर संघटना स्थापन करून त्यामधून उत्तम कार्य करणे, स्वतंत्र बुद्धीने विविध शोध लावणे आणि हुकुमशाही प्रवृत्तीने इतरांवर अंमल घालवणे हा आपला स्वभाव आहे. निर्णय क्षमता चांगली असते. आपण कधी कधी खूपच संतापलेले आणि आपण कधी कधी फारच उधळता. आपण कधी कधी कठोर प्रवृत्ती आणि बेपर्वा वृत्तीने वागता. आपण रंगेल आणि रंगलेही आहात. इतरांशी ऐकून आपण कधी कधी आपले नुकसान करून घेता. आयुष्यात पूर्वार्धात त्रासात जातो, पण उतरात मात्र भरपूर सुख मिळते. आपण आपल्या कर्तृत्वाने पैसा मिळवला. आपला पैसा स्त्रियांकडे खर्च होतो. आपल्या वडिलांचे जमत नाही. आपण कधी कधी फारच हेखेखोर आणि तापड बनता. एखाद्यावर प्रेम केले तर त्याला सर्वस्व देऊन टाकण्याची अविचारी आपण करता. त्यामुळे नंतर पस्तवण्याची वेळ येते.